कधी रात्री शांततेत बसलो की मन एक प्रश्न विचारतं, मी इतकं चांगलं वागलो तरी माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? आणि मग हळूहळू समोर येतो एक शब्द, कर्म. मित्रांनो, या जगात माणूस काहीच घेऊन येत नाही आणि काहीच घेऊन जातही नाही, पण एक गोष्ट मात्र त्याच्या प्रत्येक जन्मासोबत चालत राहते, ती म्हणजे त्याची कर्मे. आपण समजतो की आपण केलेल्या गोष्टी कुणाला दिसत नाहीत, पण या सृष्टीत काहीच लपून राहत नाही. तुमचे ओठातून निघालेला प्रत्येक शब्द, तुमचे मनात आलेला प्रत्येक विचार आणि तुमच्या हातून झालेली प्रत्येक कृती, सगळ्याचा हिशोब कुठेतरी लिहिला जातो. एका आईचा विचार करा, ती स्वतः उपाशी राहते पण आपल्या लेकराला पोटभर जेवू घालते. रात्रभर जागून त्याच्या तापात त्याचे डोकं धरून बसते. तिचं हे प्रेम, हे तिचे कर्म, याचं फळ तिला पैशात मिळत नाही, पण देव तिच्या आयुष्यात समाधान लिहून ठेवतो. आणि दुसरीकडे काही लोक असतात जे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, खोटं बोलतात, विश्वास तोडतात, लोकांच्या भावनांशी खेळतात. त्यांना वाटतं आपण जिंकलो, पण कर्माचा न्याय फार शांत असतो. तो आवाज करत नाही, पण योग्य वेळ आल्यावर तो प्रत्येकाला त्याचे उत्तर देतो. आज तुम्ही कोणाला रडवत असाल तर उद्या आयुष्य तुम्हाला हे असाच वळणावर उभं करेल, जिथे तुमच्या डोळ्यातूनही अश्रू वाहतील. कारण कर्म कधीच कुणावर अन्याय करत नाही. कधी एखाद्या गरीब माणसाला मदत करून बघा. तुमच्याकडे लाखो रुपये नसले तरी चालतील, पण जर तुमच्या मनात दया असेल तर तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत माणूस आहात. एक ग्लास पाणी तहानलेल्या माणसाला देणं, रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला हात देणं, आईवडिलांशी प्रेमाने बोलणं, ही छोटी छोटी कर्मे असतात, पण त्यांची फळं खूप मोठी असतात. आजकाल लोक मंदिरात जाऊन देव शोधतात, पण देव तर तिथे असतो जिथे एखादा माणूस दुसऱ्याच्या दुःखात उभा राहतो. मित्रांनो, कर्म म्हणजे फक्त पूजा नाही. कर्म म्हणजे तुमचं वागणं, तुमचा स्वभाव, तुमच्या मनाची स्वच्छता. तुम्ही किती श्रीमंत आहात याने काही फरक पडत नाही, कारण शेवटी माणसाची ओळख त्याच्या पैशाने नाही तर त्याचे कर्माने होते. आज जगात अनेक लोक मोठ्या गाड्यांमध्ये फिरतात, पण रात्री झोपताना त्यांना शांत झोप लागत नाही, कारण बाहेरची श्रीमंती मनाला सुख देऊ शकत नाही. मनाला सुख मिळतं ते फक्त चांगल्या कर्मातून. एका वृद्ध बापाचा विचार करा, ज्याने पूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी घालवलं, स्वतःच्या इच्छा मारल्या, पायात तुटकी चप्पल घातली, पण मुलाच्या शिक्षणासाठी पैसे भरले, आणि शेवटी म्हातारपणी तोच बाप एकटाच कोपऱ्यात बसलेला दिसतो. हे पाहून देवही रडत असेल. आईवडिलांचे अश्रू हे जगातील सर्वात मोठं पाप असतं. जो माणूस आपल्या आईवडिलांचा आदर करत नाही, त्याच्या आयुष्यात कितीही पैसा आला तरी सुख कधीच येत नाही. कर्माचा नियम खूप साधा आहे. तुम्ही जे पेरता तेच उगवतं. जर तुम्ही लोकांच्या आयुष्यात प्रेम पेरलं तर तुमच्या आयुष्यात आनंद उगवेल. जर तुम्ही द्वेष पेरला तर दुःख तुमच्या दारात उभं राहील. कधी कधी चांगल्या माणसांनाही खूप दुःख सहन करावं लागतं. तेव्हा लोक विचारतात, चांगल्या लोकांबरोबरच वाईट का होतं? पण कदाचित ते त्यांच्या जुन्या कर्माचे फळ असतं आणि देव त्यांना त्या दुःखातून आणखी मजबूत बनवत असतो. लक्षात ठेवा, देव उशीर करतो पण अंधारात कुणालाच सोडत नाही. आज जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल तर निराश होऊ नका, कारण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ येतेच. फक्त तुमची कर्मे चांगली ठेवा. कोणाचा द्वेष करू नका, कोणाला कमी लेखू नका, कारण वेळ बदलायला वेळ लागत नाही. आज जो माणूस रस्त्यावर आहे तो उद्या मोठा होऊ शकतो, आणि आज जो गर्वाने चालतोय त्याला हे आयुष्य एका क्षणात खाली आणू शकतं. मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. इथे पैसा, अहंकार, प्रसिद्धी काहीच कायम राहत नाही. शेवटी लोकांना आठवतात ती तुमची कर्मे. तुम्ही किती लोकांना हसवलं, किती लोकांना आधार दिला, किती लोकांच्या आयुष्यात आशा बनून आलात. कारण माणूस मरतो पण त्याची कर्मे कधीच मरत नाही. म्हणून जाताना एवढंच सांगतो, जर आयुष्यात खऱ्या अर्थाने श्रीमंत व्हायचं असेल तर पैशाने नाही, कर्माने श्रीमंत बना. कारण चांगली कर्म ही अशी संपत्ती आहे जी ना आग जाळू शकते, ना पाणी बुडवू शकतं, आणि ना मृत्यू संपवू शकतो. आणि शेवटी जेव्हा तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस येईल तेव्हा लोकांनी तुमच्या पैशासाठी नाही तर तुमच्या चांगुलपणासाठी रडलं पाहिजे. हर हर महादेव.